रट्टी गावामध्ये आहे आणि त्या इथे साप आलाय. कसं दिसलं मावशी ते? होय, किती वेळ झाला आहे तसंच ते? किती वेळ झाला बाळा? 1 तास झाला. तर बघू शकता साप कसा आहे गटरमध्ये असाच बसलाय आणि हे छोटंसं नागाचं पिल्लू आहे. बघू शकता. बघून फिरवलं बघ तेवढा छान फळा फिरलाय. छोटे साप जे असतात ते असेच ॲग्रेसिव्ह असतात. पुढे पुढे जा. घे जाऊ. बघू शकता कसा आहे नाग. नागाची पिल्लं आता ह्या दिवसात निघतात आणि ती जास्तच ॲग्रेसिव्ह असतात. नुसतं चावायला बघतात आणि जवळजवळ हे 1 महिन्याचं पिल्लू आहे. 1 महिन्याचं हां, नागाचं पिल्लू आहे. आणि बाजूलाच कुठे तर अंडी वगैरे घातली असेल नागानं तर ती अशी येतात. बघू शकता कसं आतमध्ये गेलं आहे. छोटे साप जास्त आक्रमक असतात. नुसता ते चावायलाच बघतात. लहान मुलानं बघितलं बरं झालं. ते गटरमध्ये चुकून येऊन पडलंच ना त्याच्यामध्ये, नाहीतर घाण ठिकाणी असं राहत नाहीत साप जास्त. असं चुकून येऊन ते तिथं पडलं. दिसलं चांगली गोष्ट आहे. किंवा लहान मुलं वगैरे खेळतात, चुकून हातपाय पडला तर चावू शकतं. त्यामुळे काळजी घ्या. तुमच्याही आजूबाजूला येऊ शकतात साप, त्यामुळे सतर्क राहा. पावसाळ्यात जास्त प्रमाणात साप चावण्याच्या घटना घडतात, त्यामुळे काळजी घ्या. आवडला व्हिडिओ जरूर लाईक करा. धन्यवाद.